प्रीत तुझी माझी भाग 5. 6. विश्वासाची परीक्षा, हृदयाची कबुली. कॅफेमध्ये अचानक अंधार पसरला. अन्वीचा श्वास वेगात झाला. सर, आर्यनने लगेच तिचा हात पकडला. रिलॅक्स, मी आहे ना. त्या अंधारात त्याचा आवाजच तिच्यासाठी आधार होता. स्पीकरमधून विराजचा आवाज घुमला. वेलकम टू लेवल 3. आता खरी परीक्षा सुरू होते. अन्वी घाबरली. आता काय करणार आहे तो? या रूममध्ये 2 दरवाजे आहेत. लाईट्स हळूहळू चालू झाले. समोर खरंच 2 दरवाजे होते. एका दरवाजामागे तुमचं उत्तर आहे आणि दुसऱ्या मागे तुमचं नुकसान. पण ट्विस्ट असा आहे, तुम्ही दोघं वेगळे दरवाजे निवडणार. हा इमोशनल कॉन्फ्लिक्ट होता. अन्वी घाबरली. सर, नाही, आपण एकत्र जाऊया. आर्यन तिच्याकडे पाहिलं. आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतील. पण अन्वीच्या डोळ्यात भीती होती. हा डीप इमोशनल मुवमेंट होता दोघांच्यासाठीही. आर्यन तिच्या जवळ आला. तुला माझ्यावर ट्रस्ट आहे ना? अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. हो आहे. मग माझ्यावर विश्वास ठेव. तो हळू आवाजात म्हणाला. जर मी चुकीचा दरवाजा निवडला तर? अन्वीच्या मनात विचार चालू होते, पण तरीही ती मान हलवते. ओके. आर्यन एका दरवाजासमोर उभा राहिला. अन्वी दुसऱ्यासमोर. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत खूप काही होतं. भीती, विश्वास आणि काहीतरी अजून. अन्वी हळू आवाजात म्हणाली, सर, जर काही झालं तर? आर्यन लगेच म्हणाला, काही होणार नाही. क्षणभर शांतता. ही हर्टफेल्ट लाईन होती. अन्वी म्हणाली, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आर्यन थांबला. काय? अन्वीचे शब्द अडकले. मी तुम्हाला. पण ती पूर्ण बोलू शकली नाही. तेवढ्यात काउंटडाऊन सुरू झाला. 5, 4, 3. आर्यन ओरडला, गो. दोघांनी एकाच वेळी दरवाजे उघडले. आर्यन आत गेला. अंधार आणि अचानक एक स्क्रीन चालू झाली. त्यावर एक व्हिडिओ. तो शॉक व्हिडिओ. व्हिडिओमध्ये रिया दिसत होती. ती रडत होती. आर्यन, प्लीज ट्रस्ट मी. मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं. आर्यनचा श्वास अडकला. अन्वी दुसऱ्या रूममध्ये होती. तिथे पूर्ण अंधार. अचानक तिच्या मागे कुणीतरी उभं होतं. अन्वी हळूच मागे वळली आणि समोर उभा होता विराज. तू रॉंग डोअर निवडलीस. तो हसत म्हणाला. अन्वी घाबरली. मला सोडा. विराज तिच्याकडे झुकला. गेम आता पर्सनल होणार आहे. दुसऱ्या बाजूला आर्यन ओरडत होता, अन्वी. पण आवाज पोहोचत नव्हता. अन्वीला विराज काय करणार? आर्यन तिला वाचवू शकेल का? आणि अन्वी तिची कबुली पूर्ण करू शकेल का? विश्वासाची परीक्षा आणि एक मोठा धोका. अन्वी चुकीच्या दरवाजामागे अडकली आहे. आर्यन तिला वाचवू शकेल का? अन्वी. आर्यन जोरात ओरडत होता, पण त्याचा आवाज त्या दरवाजाच्या पलीकडे पोहोचत नव्हता. त्याच्यासमोर स्क्रीनवर रिया होती. पण त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीवर होतं, अन्वी. दुसऱ्या बाजूला अन्वी भिंतीला टेकून उभी होती. समोर विराज. त्याच्या चेहऱ्यावर तेच भयानक स्मित. घाबरलीस? अन्वीने स्वतःला सावरत म्हटलं, मला सोडा. विराज हसला. इतक्या लवकर गेम सोडायचा नाही. तुला माहीत आहे का? विराज तिच्याभोवती फिरत म्हणाला, तू आता आर्यनची विकनेस बनली आहेस. अन्वीच्या डोळ्यात राग आला. मी त्याची विकनेस नाही. अच्छा. विराज हसला. मग बघ. त्याने एक स्क्रीन चालू केली. त्यावर आर्यन दिसत होता. तो वेड्यासारखा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. अन्वी. तिला इमोशनल रिअलायझेशन होतं. अन्वीचा श्वास अडकला. तो माझ्यासाठी इतका रिस्क घेतोय? तिच्या डोळ्यात पाणी आलं. आर्यन्स डिस्प्रेशन. दुसऱ्या बाजूला आर्यन पूर्ण ताकदीने दरवाजा तोडत होता. ओपन दिस डॅम डोअर. त्याच्या हाताला जखम झाली होती, पण त्याला काही फरक पडत नव्हता. ब्रेक थ्रू मुवमेंट. शेवटी
धाडकन दरवाजा तुटला. आर्यन आत धावत गेला. अन्वी समोर विराज आणि अन्वी उभे होते. वाव. विराज टाळ्या वाजवत म्हणाला, हिरो आला. आर्यनचा चेहरा रागाने लाल झाला. लीव्ह हर. विराज हसला. तुला अजूनही वाटतं तू तिला वाचवू शकतोस? आर्यन पुढे आला. मी काहीही करेन. दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण सुरू झालं. अन्वी घाबरून ओरडत होती, स्टॉप इट प्लीज. पण दोघंही ऐकत नव्हते. अचानक विराजने एक नाईफ काढली. अन्वी घाबरली. सर. विराजने वार करायला प्रयत्न केला, पण आर्यनने लगेच त्याचा हात पकडला. दोघांमध्ये स्ट्रगल सुरू झाली. अन्वीने धाडस केलं. तिने बाजूला पडलेली लोखंडी रॉड उचलली आणि तिने विराजच्या हातावर जोरात मारलं. नाईफ खाली पडली. विराज मागे सरकला. तो हसत म्हणाला, गुड गेम. अजून मजेदार होतोय. तो हळूहळू मागे सरकला. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. आणि तो पळून गेला. सगळं शांत झालं. अन्वी अजूनही थरथरत होती. आर्यन तिच्याकडे आला. आर यू ओके? अन्वी अचानक त्याला मिठी मारते. मला खूप भीती वाटली, ती रडत म्हणाली. आर्यनने तिला घट्ट पकडलं. आय एम हिअर. क्षणभर दोघं एकमेकांत हरवले. अन्वी हळू आवाजात म्हणाली, सर मला तुम्हाला काही सांगायचं आहे. आर्यनने तिच्याकडे पाहिलं. काय? अन्वीचे डोळे त्याच्या डोळ्यात. मी तुम्हाला. क्षणभर सायलेन्स. तेवढ्यात स्पीकर पुन्हा चालू झाला. विराजचा आवाज. इमोशनल मुमेंट क्यूट होता, पण अजून एक ट्रूथ बाकी आहे. रिया अजून सेफ नाही. आर्यनचा चेहरा बदलला. कुठे आहे ती? विराज हसला. फाइंड हर इफ यू कॅन. नेक्स्ट लोकेशन. तुमच्या आयुष्याला पूर्णपणे बदलणार आहे. रिया कुठे आहे? विराजचा नेक्स्ट प्लॅन काय आहे? आणि अन्वी तिचं प्रेम व्यक्त करू शकेल का? आर्यनने अन्वीला वाचवलं, पण धोका अजून संपलेला नव्हता. विराजचा गेम अजून सुरू आहे आणि आता भावना पण समोर येऊ लागल्या आहेत. त्या अंधाऱ्या कॅफेमध्ये विराजचा आवाज अजूनही घुमत होता. नेक्स्ट लोकेशन तुमच्या आयुष्याला बदलणार आहे. अन्वी अजूनही आर्यनच्या मिठीत होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. आर्यन हळूच तिला दूर करत म्हणाला, आपल्याला रियाला शोधावंच लागेल. अन्वीने त्याच्याकडे पाहिलं. सर तुम्हाला अजूनही तिची काळजी आहे ना? क्षणभर शांतता. आर्यनने नजर चुकवली. ती माझ्या भूतकाळाचा भाग आहे. अन्वीच्या चेहऱ्यावर हलकी वेदना उमटली. फक्त भूतकाळ की अजून काही आहे? अन्वी मनात म्हणाली. पण ती काही बोलली नाही. तेवढ्यात आर्यनच्या फोनवर एक मेसेज आला. लोकेशन शेअर्ड. ओल्ड वेअरहाऊस. आर्यनचा चेहरा सिरियस झाला. हीच पुढची जागा आहे. दोघं गाडीत बसले. यावेळेस शांतता होती, पण ती शांतता वेगळी होती. आता फक्त टेन्शन नव्हतं, तर भावनासुद्धा होत्या. अन्वी खिडकीकडे बघत होती. मी त्याच्यावर प्रेम करते का? इनर रिअलायझेशन. तिच्या मनात उत्तर आलं, हो. पण तो अजूनही रियाला विसरलेला नाही. ते वेअरहाऊस समोर पोहोचले. जुनी अंधारी जागा. दरवाजा अर्धवट उघडा. वाऱ्यामुळे किरकिर आवाज. अन्वी घाबरली. सर केअरफुल. आर्यनने मान हलवली. दोघं आत गेले. सगळीकडे अंधार. फक्त एक स्पॉटलाईट होता एका कोपऱ्यात. ते हळूहळू तिकडे गेले आणि त्या स्पॉटलाईटमध्ये एका खुर्चीवर बसलेली कमजोर पण जिवंत रिया. रिया. आर्यनचा आवाज थरथरला. तो तिच्याकडे धावत गेला. रिया हळूच डोळे उघडते. आर्यन. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. तू जिवंत आहेस? रिया हलकसं हसली. हो, पण खूप उशीर झाला आहे. अन्वी मागे उभी होती. ती सगळं पाहत होती. रिया हळू आवाजात म्हणाली, आर्यन तुला खरं माहिती नाही. त्या रात्री
मीच विराजला सांगितलं होतं ॲक्सिडेंट करायला. व्हॉट? आर्यन ओरडला. अन्वी स्तब्ध. रिया रडत होती. कारण मी आजारी होते. माझ्याकडे जास्त वेळ नव्हता आणि मला नको होतं तू माझ्यासाठी तुटून जावंस. आर्यनचा श्वास अडकला. तू मला सोडलंस? तुझ्यासाठी? रिया म्हणाली. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. तो अजूनही तिच्यावर प्रेम करतो. ती हळूच मागे सरकली. आर्यन काही क्षण शांत. मग तो म्हणाला, तू चुकीचं केलंस कारण तू मला निर्णय घ्यायची संधी दिली नाहीस. तो हळूहळू मागे वळला. अन्वीकडे पाहिलं. आणि आज कोणीतरी आहे ज्याने मला पुन्हा जगायला शिकवलं. अन्वीचा श्वास अडकला. सर. आर्यन तिच्याकडे चालत आला. अन्वी, मी कदाचित आधी समजत नव्हतो पण आता समजते. तू माझ्यासाठी फक्त एम्प्लॉई नाहीस. क्षणभर शांतता. मी तुझ्यावर प्रेम करतो. अन्वीच्या डोळ्यात अश्रू. मी सुद्धा. ती हळूच म्हणाली. तेवढ्यात अचानक विराज मागून आला. परफेक्ट एंडिंग. तो हसला. नाही, गेम अजून बाकी आहे. त्याने गन काढली. रिया, अन्वी आणि आर्यन तिघंही धोक्यात. कोणावर गोळी चालणार? रिया वाचेल का? आणि हे प्रेम टिकेल का? रिया जिवंत आहे आणि सत्य समोर आलं. आर्यन आणि अन्वीच्या प्रेमाची कबुली. पण विराज अजूनही थांबलेला नाही. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.